विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 8 प्रदूषण. प्रश्न 1. कोणाच्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत? माणसाच्या. पृथ्वीवर प्रदूषण का वाढले आहे? औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढले आहे. प्रश्न 3. प्रदूषण म्हणजे काय? नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. प्रश्न 4. प्रदूषके म्हणजे काय? परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांच्यावर, वनस्पती, प्राणी, मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रश्न 5. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण काय होते? प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडले गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रश्न 6. प्रदूषके टिंबटिंब व टिंबटिंब असतात. प्रदूषके नैसर्गिक व मानवनिर्मित असतात. प्रश्न 7. टिंबटिंब प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. प्रश्न 8. टिंबटिंब प्रदूषके नष्ट होत नाहीत. मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. प्रश्न 9. हवेचे प्रदूषण म्हणजे काय? विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांच्यामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात. प्रश्न 10. हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारी नैसर्गिक कारणे कोणती? ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वणवे, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्रश्न 11. ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणते पदार्थ बाहेर पडतात? ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण इत्यादी. प्रश्न 12. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कोणत्या गोष्टी मोठ्या प्रमाणात हवेत मिसळल्या जातात? भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. प्रश्न 13. वणव्यामुळे वातावरणामध्ये कोणते पदार्थ मिसळतात? वणव्यामुळे कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो. प्रश्न 14. हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारी मानवनिर्मित कारणे कोणती? इंधनाचा वापर, औद्योगिकीकरण, अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. प्रश्न 15. अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणती मूलद्रव्ये वापरली जातात? युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम ही मूलद्रव्ये वापरली जातात. प्रश्न 16. लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे टिंबटिंब या कालावधीत दाट धुके पडले. 5 ते 9 डिसेंबर 1952 रोजी. प्रश्न 17. या धुक्याची छाया किती दिवस राहिली? या धुक्याची छाया 5 दिवस राहिली. प्रश्न 18. लंडन शहरात टिंबटिंब या कालावधीत अशीच छाया होती. लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत अशीच छाया होती. प्रश्न 19. कोणत्या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते? पिट्सबर्ग या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 20. पिट्सबर्ग या शहराला काळे शहर म्हणून का ओळखले गेले? इसवी सन 1948 साली पिट्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्रच झाली. यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले. प्रश्न 21. सल्फर डायऑक्साइडचे रेणुसूत्र काय? SO2. प्रश्न 22.
सल्फर डायऑक्साईडचा स्रोत कोणता? कारखाने ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर होतो त्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड तयार होतो. प्रश्न 23. सल्फर डायऑक्साईडचे परिणाम काय होतात? डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे. प्रश्न 24. कार्बन मोनॉक्साईडचे रेणुसूत्र काय? CO. प्रश्न 25. कार्बन मोनॉक्साईडचा स्रोत कोणता? वाहन आणि कारखान्याचा धूर. कार्बन मोनॉक्साईडचे परिणाम कोणते? रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट. प्रश्न 27. नायट्रोजनची ऑक्साईडे यांचा स्रोत कोणता? वाहनांचा धूर. प्रश्न 28. नायट्रोजनची ऑक्साईडे यांचा परिणाम कोणता? फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह. प्रश्न 29. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ यांचा स्रोत कोणता? उद्योग व वाहनांचा धूर. प्रश्न 30. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ यांचा परिणाम कोणता? श्वसन रोग. प्रश्न 31. धुळीचा स्रोत कोणता? उद्योग व वाहनांचा धूर. प्रश्न 32. धुळीचे परिणाम कोणते? सिलिकॉसिस व्याधी हा धुळीचा परिणाम आहे. प्रश्न 33. कीडनाशके यांचा स्रोत कोणता? कीडनाशकांची निर्मिती व वापर. प्रश्न 34. कीडनाशकांचा परिणाम कोणता? मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. प्रश्न 35. मिथेनचे रेणुसूत्र काय? CH4. प्रश्न 36. मिथेनचे स्रोत कोणते? कारखान्यातून होणारी वायुगळती. प्रश्न 37. मिथेनचे परिणाम कोणते? विषबाधा, त्वचेचा कर्करोग, श्वसन संस्थेचे विकार. प्रश्न 38. भोपाळमध्ये औद्योगिक दुर्घटना कधी घडली? 2 डिसेंबर 1984. प्रश्न 39. येथे अपघातातून घडलेल्या वायुगळतीमुळे किती लोकांचे प्राण गेले? 8,000. प्रश्न 40. हवा प्रदूषणाचा वनस्पतींच्यावर काय परिणाम होतो? पर्णछिद्रे बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात, पिवळी पडतात. प्रश्न 41. हवा प्रदूषणाचा प्राण्यांच्यावर काय परिणाम होतो? श्वसनावर विपरीत परिणाम होतो, डोळ्यांचा दाह. प्रश्न 42. वातावरणामध्ये ओझोनचा थर कोठे आढळतो? वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. प्रश्न 43. ओझोनचा थर कोणते उपयुक्त कार्य करतो? सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांच्या पासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. प्रश्न 44. वातावरणामध्ये कमी प्रमाणात असलेला वायू कोणता? कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2. प्रश्न 45. कार्बन डायऑक्साईड कोणते उपयुक्त काम करतो? कार्बन डायऑक्साईड सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. प्रश्न 46. हरितगृह परिणाम म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड या वायूचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. प्रश्न 47. कार्बन डायऑक्साईड या वायूप्रमाणे आणखीन कोणते वायू उष्णता रोखून ठेवतात? मिथेन वायू, CFC, नायट्रस ऑक्साईड हे वायू उष्णता रोखून ठेवतात. प्रश्न 48. हरितगृह वायू कोणते? नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC हे हरितगृह वायू आहेत. प्रश्न 49. वाढत्या हरितगृह परिणामाचा वातावरणावर काय परिणाम झाला? वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत गेले. प्रश्न 50.
हरितगृह परिणामाचा वातावरणावर आणखीन काय परिणाम झाला? हवामानात बदल घडून आल्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण यात बिघाड, तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ दिसून येते. प्रश्न 51. कोळसा, लाकूड, खनिज तेले यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून कोणती ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात? सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे. प्रश्न 52. आम्लवर्षा म्हणजे काय? कोळसा, लाकूड, खनिज तेले यासारख्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांच्या मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो याला आम्लवर्षा म्हणतात. प्रश्न 53. आम्लयुक्त पावसामुळे कोणत्या घटकांची आम्लता वाढते? मृदेची व पाण्याच्या साठ्याची. प्रश्न 54. मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढल्यामुळे कोणते विपरीत परिणाम होतात? जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतात. प्रश्न 55. आम्लवर्षामुळे कोणत्या घटकांचे क्षरण होते? इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादी. प्रश्न 56. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात? कॅडमियम आणि मर्क्युरी. प्रश्न 57. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने कोणत्या समस्या उद्भवतात? जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लास्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. प्रश्न 58. हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेची नावे सांगा. निरोधक यंत्रणा ॲरेस्टर्स, गाळणी यंत्र फिल्टर्स. प्रश्न 59. हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते? हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. CFC निर्मितीवर बंधने आणावीत. प्रश्न 60. एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय? हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक. प्रश्न 61. गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी कोणत्या वायूंचे प्रमाण मोजले जाते? SO2, CO, NO2, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण मोजले जाते. प्रश्न 62. मोठ्या शहरांच्या मध्ये जास्त रहदारी असणाऱ्या मुख्य चौकात कोणते फलक लावलेले असतात? हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दर्शवणारे फलक लावलेले असतात. प्रश्न 63. सल्फरयुक्त हवा प्रदूषकांचा परिणाम होऊन कोणत्या घटकांच्या रंगात बदल होतो? रंगकाम, तैलचित्र, नायलॉन कापड, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू आणि कागद. प्रश्न 64. जलप्रदूषण म्हणजे काय? नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. प्रश्न 65. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये कोणत्या बदलांचा समावेश होतो? भौतिक, रासायनिक व जैविक. प्रश्न 66. जैविक जलप्रदूषके कोणती? शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव. प्रश्न 67. जैविक जलप्रदूषकांच्यामुळे कोणते परिणाम होतात? जैविक जलप्रदूषकांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात. प्रश्न 68. असेंद्रिय जलप्रदूषके कोणती? बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण, तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक,
कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश. प्रश्न 69. सेंद्रिय जलप्रदूषके कोणती? तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके. प्रश्न 70. कोणत्या राज्यात कातडी कमावण्याची अनेक केंद्रे आहेत? तामिळनाडू. प्रश्न 71. कातडी कमावण्याच्या केंद्रातून बाहेर टाकले जाणारे पाणी कोणत्या नदीत सोडले जाते? पलार. प्रश्न 72. पलार या नदीला टिंबटिंब नदी असेही म्हणतात. पतझर, गटार नदी. प्रश्न 73. पाणी प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती? 1. जलपर्णीची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळामुळे, जमिनीची धूप, कवक, शैवाल, कृमी. प्रश्न 74. जलपर्णीची वाढ झाल्यामुळे कोणते परिणाम होतात? प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. प्रश्न 75. जमिनीची धूप झाल्याने कोणते घटक पाण्यात मिसळतात? जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव, अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. प्रश्न 76. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कोणत्या घटकांची वाढ होते? कवक व जीवाणू. प्रश्न 77. टिंबटिंबचे प्रमाण वाढल्याने पाणी अस्वच्छ होते, शैवाल वाढल्याने पाणी अस्वच्छ होते. प्रश्न 78. पाणी प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे कोणती? निवासी क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशकांचा वापर. प्रश्न 79. 2 कीटकनाशकांची नावे सांगा. एन्ड्रीन, क्लोरीन. प्रश्न 80. पाणी प्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम सांगा. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात. यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, हाडांच्या मध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे विकार होतात. प्रश्न 81. पाणी प्रदूषणाचा परिसंस्थेवर होणारा परिणाम सांगा. वनस्पतींची वाढ खुंटते, वनस्पती प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते, परिसंस्थेचे संतुलन बिघडते, जलचर मरतात, समुद्र पक्ष्यांवरही परिणाम होतो. प्रश्न 82. पाणी प्रदूषणाचे इतर परिणाम कोणते? पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग, चव बदलते, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो, पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. प्रश्न 83. मृदा प्रदूषण म्हणजे काय? मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात. प्रश्न 84. मृदा प्रदूषणाचे परिणाम कोणते? कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात. तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतो. प्रश्न 86. कीटकनाशके, रासायनिक खतांचा व तणनाशकांचा वापर केल्यामुळे कोणती प्रदूषणे होतात? मृदा प्रदूषण, हवा प्रदूषण, जलप्रदूषण. प्रश्न 87. मृदा प्रदूषणामुळे टिंबटिंब प्रदूषणाचा धोका वाढतो, जलप्रदूषणाचा. प्रश्न 88. प्रदूषण नियंत्रणासाठी भारत सरकारने कोणते कायदे तयार केले आहेत? जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. प्रश्न 89. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम किती साली हा कायदा निर्माण झाला? 1974. प्रश्न 90. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम
हा कायदा किती साली निर्माण झाला? 1981. प्रश्न 91. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा कधी निर्माण झाला? 1986. प्रश्न 92. प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे यांचे पालन होते आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम कोणत्या 2 शासकीय संस्था करतात? महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ.